बातमी मालाड घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मालाड हत्याकांडाच्या घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही आता समोर आला। मालाड स्टेशनवर एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती आणि याच संदर्भातला आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय। हे दृश्य आपण पाहतोय। अगदी किरकोळ भांडणावरून, अगदी क्षुल्लक कारणावरून या दोघांमध्ये वाद झालाय। दोघेही प्रवासी होते आणि त्यानंतर एकानं धारदार शस्त्राने त्याची वार करून हत्या केली होती। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, मालाड घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही आपण पाहतोय। नक्कीच आपण बघतोय की गंभीर अशी घटना आहे आणि त्या आता सीसीटीव्ही मधून देखील आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की जो ट्रेन मधला वाद जो आहे तो अलीकडच्या स्टेशन मधूनच सुरू होऊन हा आलेला होता आणि थेट जेव्हा मालाड स्टेशन आलं तेव्हा आरोपीने ही स्टेशन आल्याची वाट बघितली। त्यांच्यामध्ये वाद अगोदरच झालेला होता। स्टेशनवरती थेट जेव्हा प्लॅटफॉर्मला गाडी लागली तेव्हा आरोपीने आपल्याकडचं जे शस्त्र आहे ते काढत थेट आलोक सिंह जे आहे प्रोफेसर त्यांच्यावरती वार केला आणि आरोपी जो आहे तो पळ काढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। एकंदरीत आपण बघतोय की आता आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला कोर्टामध्ये हजर केलं जातंय। आता आपण बघतोय की आरोपीला ही किती दिवसांची कोठडी होते, मात्र घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। अगोदरच आरोपीचं आणि जे प्रोफेसर आहे त्यांचं भांडण झाल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळतंय आणि ज्यावेळी लोकल जी आहे ती प्लॅटफॉर्मला लागताच आरोपीने थेट आपल्याकडचं जे शस्त्र आहे ते काढलं आणि आलोक सिंह यांना त्याने गुपसलं आणि तेथून थेट पळ काढलेला आहे। पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलेलं असून त्याला आता कोर्टात दाखल केलं जाईल आणि आता कोर्ट बघू किती दिवसांची त्याला कोठडी सुनावते। निश्चितच ऋतिक, मात्र या सगळ्या घटनेमुळे, या हत्याकांडामुळे खरं तर मुंबईच्या प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे। धन्यवाद ऋतिक या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो हे दृश्य मालाड घटनेचा हा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। मालाड रेल्वे स्टेशनवर एकाची हत्या करण्यात आली। धारदार शस्त्रानं प्राध्यापकाची हत्या करण्यात आली। आलोक सिंग असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध पोलिसांनी घेतला, त्याला अटक देखील करण्यात आली। मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 1 वर प्रचंड गर्दी असते आणि याच वेळी अगदी क्षुल्लक कारणावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला। या वादाचं रूपांतर या हत्याकांडात झालंय। एकाची हत्या करण्यात आली आहे। आलोक सिंग या मृत व्यक्तीचं नाव आहे। किरकोळ भांडणावरून ही हत्या झाली। लोकलमधून उतरताना या दोघांमध्ये भांडण झालं आणि या आरोपीनं आलोक यांची धारदार शस्त्रानं हत्या केली। या घटनेनंतर हा आरोपी फरार झाला होता, मात्र रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीचा शोध घेतला गेला आणि या आरोपीला अटक करण्यात आली। ब्रदर इन लॉ है और वो सीधा साधा बच्चा था। गवर्नमेंट टीचर था। मतलब इस तरह की घटना सब हमारी एक ही मांग है कि आरोपी को जल्दी से जल्द आप पकड़िए, उसके बाद ही हम बॉडी देंगे। क्योंकि वो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था, उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही है। प्रशासन की लापरवाही। वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे हैं वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5 साढ़े 5 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा है। आपकी मांग क्या रहेगी? हमारी मांग तो यही है कि सबसे पहले वहाँ के पुलिस वालों को आप सस्पेंड कीजिए और उसके बाद आरोपी को पकड़िए। जब तक आरोपी नहीं पकड़ा जाएगा हम बॉडी नहीं देंगे। मर्डर हुआ, मेरा ब्रदर इन लॉ है और वो सीधा साधा। तर मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवरची ही घटना अत्यंत धक्कादायक असं हा हत्याकांड घडलेला आहे। मालाड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म 1 वर लोकलमधून उतरताना या दोन प्रवाशांमध्ये भांडण झालं आणि त्यानंतर ही सगळी हत्या झाली।